शिवशंकर जेव्हा ध्यानामध्ये बसतात आणि जेव्हा त्यांचा भक्त सारखं शिव 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 प्रार्थना करत असतो की नाही, मग शिवाला असं वाटतं की हा भक्त माझी एवढी आर्ततेने या ठिकाणी प्रार्थना करत आहे, मला विनवणी करत आहे. का हा भक्त माझी विनवणी करत आहे? की काहीतरी त्याचं मागणं आहे. आणि असं देवाला वाटतं की याचं काय ते मागणं या ठिकाणी एकदाच मिटून द्यावं आणि एकदाची मागणी ह्याची पूर्ण करून दिली की आपल्या मागच्या या ठिकाणी कटकट संपल. तसंच आपण या ठिकाणी प्रशिक्षणार्थी सकाळपासून या ठिकाणी सरकारच्या या ठिकाणी कानामध्ये कटकट कटकट उठवली की आमचा जो जीआर आहे सरकारने आपल्याला कसं केलं माहिती आहे का, की पहिल्या सुरुवातीला 6 महिन्याच्या ठिकाणी प्रशिक्षण देऊ केलं. हे 6 महिने आणि आता आपण कुठेतरी आंदोलनाला लागलो, आपले प्रश्न मांडून धरले, त्यावेळेस 5 महिन्याचं आपल्याला गाजर दाखवलं. कसं केलं सरकारने? सगळ्यांनी उठून आता उठून बसा. जे झोपले सगळ्यांना विनंती उठून बसा. उठून म्हणजे जागेवर उठायचं नाही, फक्त उठून बसायचं आहे. या शिष्टमंडळामध्ये अनुपजी चव्हाण सर, जालना जिल्ह्याचे अध्यक्ष, लातूर जिल्ह्याचे अध्यक्ष, वाशिम जिल्ह्याचे अध्यक्ष, बीड जिल्ह्याचे अध्यक्ष, धाराशिवचे अध्यक्ष, सगळे अध्यक्ष मंडळी गेलेली होती. काय चर्चा, काय निर्णय आहे हे आपल्याला ते थोड्या वेळामध्ये समजेल. तुकडा दिला आणि नंतर हा 5 महिन्याचा एक तुकडा केला आणि दोन्ही तुकडे जोडले, पहिले 6 आणि आताचे 5 आणि दोन्ही तुकडे मिळून एखाद्या ठिकाणी सुंदर टोपडं बनवावं किंवा काहीतरी एखादी वस्तू बनवावं आणि हे तू घेऊन गप्पा बस असं म्हणण्यासारखं सरकारने आपल्याला केलेलं आहे. मग तसं आपल्याला नको आहे की आता इथून पुढे आम्हाला हे प्रशिक्षण देऊ केलेलं आहे, त्याच्या पुढे आम्हाला सरळ 11 महिन्याच्या ठिकाणी कंत्राटी स्वरूपात हे तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे रोहित.